एक महत्त्वाची बातमी समोर येते। संजय गायकवाडांना समज दिलेली आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। संजय गायकवाडांनी माफी मागितलेली आहे असं देखील शिंदेंनी यावेळी सांगितलेलं आहे। बीडमध्ये शेतीच्या वादातून चौघांकडून एका व्यक्तीला मारहाणीची घटना घडलेली आहे। अनिल कटके नामक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती। मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। अजून कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही। परराज्यातील लॉटरीची महाराष्ट्रात विना परवाना विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रातील लॉटरी विक्रेत्यांच्या पोटावर मात्र पाय। महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेते संघटनेनं तक्रार दाखल केली। ते सांगता की आम्ही जो ऑनलाईन लॉटरी चालवत आहे, मतलब आम्ही बुक माय राष्ट्री मधून जे लॉटरी चालवत आहे ते त्यांच्या उसकी वजह से जे रिटेलर आहे त्यांच्या नुकसान होतोय। पण आमच्यासाठी मतलब आम्ही जे विचार करतोय ते आहे की अगर मार्केटमध्ये ते ॲडव्हर्टाइजमेंट होईल ते रिटेलरचा पण बिझनेस वाढेल, ते आम्ही विचार करतो। मी सांगितलं की ॲज पर रूल रेग्युलेशन अगर आपण बघणार तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची परमिशन नाही लागती। आता बुक माय राज्यश्री म्हणून त्यांनी ऑनलाईन लॉटरी तिकीट विकतायत। आज जे आमचे लॉटरी विक्रेते आहेत, गेल्या 57 वर्ष झाली आता महाराष्ट्र राज्य लॉटरीला 57 वर्ष हे दोन पिढ्या ह्या लॉटरीमध्ये आहेत। महाराष्ट्र लॉटरीमध्ये त्यात ह्या राज्याने आपल्या राज्यात घुसून हे लॉटरी तिकीट विकतायत, हे ऑनलाईन तिकीट विकतायत। उद्या जर हे एवढे विक्रेते आमचे आहेत महाराष्ट्रात, त्यांच्या ह्या सगळ्या लॉटरी आणखी काही वर्षांनी हे ऑनलाईन विकतील, तेव्हा आम्ही काय करायचं? रस्त्यावरचे जे लॉटरी एवढे दिवस लोक थांबलेले आहेत त्यांनी काय करायचं? बेकार होणार ना एवढे लोक। एक तर ह्यांनी पहिले ऑनलाईन चालू केली। बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे। 28 एप्रिलपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला। 10वी आणि 12वीच्या निकालावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आमचे दोन्ही संघटनांचे अध्यक्ष तसेच आमचे दोन्ही संघटनांचे सरचिटणीस यांना पुणे येथे बोलावलेलं होतं, परंतु त्यांना चर्चा ह्या विषयावर करायचीच नव्हती। त्यांनी चर्चेला सुरुवात दुपारी 12 वाजता केली आणि कुठल्याही प्रकारचं आम्हाला कुठले आश्वासन नाही दिलं, कुठलीही चर्चा केलेली नाही, कुठला यथोचित तोडगा काढलेला नाही। म्हणून आता आमचं जे आम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे, आमच्या 16 तारखेला 15 तारखेला आम्ही जे पत्र दिलेलं आहे मंडळ प्रशासनास, त्यानुसार आमचं आता 28 पासून बेमुदत काम बंद आंदोलन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।